गुड मॉर्निंग। आज आपण जात आहोत पितळखोरा कन्नड तालुक्यामध्ये। दानपारमिता फाउंडेशनची ही आज एक दिवसीय कार्यशाळा आहे। आता कमीत कमी 2 वर्षानंतर आम्ही या लेणीवर प्रथमतः जात आहोत। आपल्यासोबत नाशिकचे मुंबईहून आलेले जाधव सर आहेत, सिलोरे सर आहेत, राजू पगारे सर आहेत, बघायला बोडारे मॅडम आहेत। तर आमचा प्रवास मस्त धुक्यातून पावसातून छानपैकी चाललेला आहे। आम्ही 10 वाजेपर्यंत पितळखोरा लेणीवर पोहोचण्याचा प्रयत्नात आहोत। तर या लेणीबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे। ही लेणी सर्वात प्राचीन कशी आहे, कोणत्या व्यापाऱ्याने या लेणीला दान दिलं आहे, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे। तर आपण हा व्हिडिओ नक्कीच बघा। अच्छा, बाजार खूपच गर्दी आहे। बाजार राहतो का इकडे? बाजार अशा प्रकारे आपण गवताळा आउटरम घाट वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी आलो आहोत। आणि पितळखोरा लेणीचा जो मार्ग आहे तो आपल्याला या प्रवेशद्वारातून दिसतो आहे आणि थोड्याच वेळात आपण तिकडे जाणार आहोत। तर लातूर औरंगाबादवरून आपले धम्म बांधव या ठिकाणी आले आहेत।
जंगलातून पायी चालण्याची मजा जी ती गाडीत नाही ना. हा चालू आहे. तर अशा प्रकारे आपण गवताळा अभयारण्यात आलो आहोत. तर आपल्या समवेत आहेत दस्तूर खुद्द, तसेच अर्चना गायकवाड मॅडम, ही नावाची गंमत होत असते. हा जो रोड आहे हा कच्चा आहे आणि इथे गाड्या जाऊ शकतात, पण एक अभयारण्यात आलेलो आहोत आणि तरीही आपण गाडीने जावं त्यापेक्षा आम्ही सर्व जी कमान आहे तिथे उतरलो आहोत आणि संपूर्ण अभयारण्याची जी सफर आहे ती संपूर्ण ग्रुप सोबत आपण पायी चालत करत आहोत. तुम्ही बघू शकता आसपास दुतर्फा झाडी आहेत आणि दुतर्फा झाडीचं समीकरण जर आपण बघितलं तर ते महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या संकल्पनेतून आजतागायत आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आणि काल नेमकाच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे आजचं जे वातावरण आहे अतिशय सुंदर वातावरण आहे. जणू काही पावसाळ्यातच पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश केला आहे असंच आम्हाला जणू भासत आहे. आणि अतिशय सुंदर शांतता या ठिकाणी लाभते आहे. आणि ज्यावेळेस आम्ही या लेणीमध्ये प्रवेश करू तिथं अजून जास्त शांतता आम्हाला अनुभवायला मिळेल. आणि तिथे गेल्यानंतर सुरुवातीला आमचं मेडिटेशन होणार आहे. आणि अशा ठिकाणी मेडिटेशन करणे म्हणजे एक दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. खूप छान वाटत आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि सर्व जे धम्म बांधव आणि भगिनी आले आहेत ते सर्व पॉझिटिव्ह एनर्जी घेऊनच आलेले आहेत. बरेच बांधव या कार्यशाळेत जोडले गेले होते, परंतु काहींनी अचानक आलेल्या संकटामुळे येणं रद्द केलं. जे बांधव आले आहे त्यांचे स्वागतच आहे आणि अभिनंदन की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपला जो निर्णय आहे तो बदलला नाही आणि या कार्यशाळेत आले. तर चला आपण आता पुढील जो रस्ता आहे तो आपल्याला बघायला मिळेल, कारण ही एकमेव अशी लेणी आहे की जी दरीमध्ये आहे. आपण ज्या बुद्ध लेणी बघतो त्या आपल्याला वरती चढावं लागतात, पण ही एकमेव अशी महाराष्ट्रातील लेणी आहे की हिला आपल्याला खाली उतरावं लागतं. तर आपण या लेणीच्या दिशेने निघालो आहोत. इतके सारे बांधव कार्यशाळेत आले आहेत. वन्य विभागाने अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. तसेच पुरातत्व खात्याने या लेणीमध्ये जाण्यासाठी पायऱ्यांची उत्तम व्यवस्था केलेली आहे. हे बघा दोन्ही बाजूनी त्यांनी हे अँगल लावलेले आहेत. चढण्यासाठी वयस्कर व्यक्तींना याचा मोठा आधार मिळतो. जनरली आपण लेणीवर जात असताना आपण लेणी चढत असतो. आता ही एकमेव अशी लेणी आहे की आपल्याला इथे खाली उतरून जावं लागतं. म्हणजे त्या काळात बौद्ध काळात स्थापत्यकला किती अद्भुत होती हे जेव्हा आपण या लेणीमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला बघायला भेटतं, अनुभवायला भेटतं. आपले बरेच बांधव पुढे गेलेले आहेत आणि जाऊन ते इथल्या शांततेचा अनुभव घेत आहेत. अतिशय शांत वातावरण या ठिकाणी आहे. हे बघा आपल्याला हे लेणीचं अद्भुत सौंदर्य नजरेस पडते आहे. आणि ही पितळखोरा लेणी अतिशय सुंदर अशी लेणी आणि सर्वात प्राचीन लेणी. इसवी सन पूर्व 200 मध्ये ही लेणी तयार करण्यात आली, म्हणजे कोरण्यात आली. ही लेणी थेरवादी पंथाने तयार केली आणि त्यानंतर या ठिकाणी महायान पंथाने देखील या लेणीमध्ये बुद्धांचे चित्र काढून
रंगीत चित्र काढून आपली जी विचारधारा आहे ती त्यावर कोरण्याचा प्रयत्न महायान पंथाने केलेला आहे. ही अशा प्रकारे ही लेणी असून आपण बघत आहात अतिशय जंगलामध्ये अतिशय सुंदर अशी ही लेणी तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह या ठिकाणी वाहतो. पावसाळ्यात पूर्ण पाणी असतं आणि अतिशय नयनरम्य अशा या वातावरणात परिसरात आल्यानंतर माणूस सर्व मनातील चिंता दुःख विसरून जातो. लेणीचे एक वैशिष्ट्य असते की जोही दुःखी व्यक्ती या ठिकाणी येतो त्याला अतिशय चिरशांतता लाभत असते आणि ही शांतता समाधान देणारी असते आणि खूप सकारात्मक ऊर्जा देणारी असते. हे बघा अतिशय सुंदर असं हा परिसर आहे. या ठिकाणी पावसाळ्यात पाण्याचा झरा अतिशय छानपैकी या ठिकाणी वाहत असतो. प्रकारे आपण पितळखोरा लेणीमध्ये आलो आहोत. अतिशय सुंदर अशी लावण्यवती जिला म्हटलं जातं ही लेणी ही आपल्याला बघायला भेटते आहे. या ठिकाणी औरंगाबादहून सचिन मस्के सर आले आहेत. आपल्याला इतर अनेक धम्मबांधव भगिनी पण येथे आलेले आपल्याला दिसत आहेत. तर चला आपण लेणीकडे जाऊया. इथे लोखंडी पूल पुरातत्व विभागाने केलेला आहे. आणि या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह असतो त्यामुळे लोकांना त्या बाजूला जाण्यासाठी हे पर्याय पुरातत्व खात्याने केले आहे. अतिशय गारवा ह्या ठिकाणी आपल्याला अनुभवायस मिळत आहेत. कलरिंग परत. जय भीम सर.